गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे, उद्यापासून पंढरपूरमध्ये 65 एकरामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथरा श्री संत नामदेव महाराज यांच्या गाथ्यावरचं पारायण या ठिकाणी होणार आहे। 2 टाइम कीर्तन राहणार आहेत। नामांकित फडकरी मोठमोठे अधिकारी पुरुषांची कीर्तन तिथे होणार आहेत। म्हणून त्या सप्ताहाचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही आपल्या गावामध्ये आलेलो आहोत। त्या सप्ताहाला सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी। पहिली सूचना सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी हजर राहायचं आहे। दुसरी सूचना, आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने हा सप्ताह होणार आहे। त्यामध्ये आपल्या सांगूल तालुक्याला 4 पंक्ती आलेल्या आहेत आणि त्या 4 पंक्तीमध्ये पहिलाच दिवस आपल्या मौद खिलारवाडीपासून इटकी खवसपूर या 20 गावाला आपल्याला पहिली पंगत दिलेली आहे आणि तो पहिला दिवस उद्या सकाळी आहे। म्हणून त्या पंक्तीसाठी आपल्या प्रत्येक घरातील 11 भाकरी तिथं अपेक्षित आहेत। उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या मारुती मंदिरामध्ये 11 भाकरी इथं हजर करायचे आहेत की ज्या भाकरी 11 वाजेपर्यंत सकाळी पंढरपूरच्या सप्ताहामध्ये आपल्याला पोच करायचे आहेत। दुसरा विषय, भाकरीमध्ये कोणी भाजी तिखट लोणचं काही टाकायचं नाही, कोरड्या भाकरी बांधायचे। त्यामध्ये भाकरी चपाती असली चालेल, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, मकाची भाकरी असू द्या, काय हरकत नाही। तिथं गेल्यानंतर भाकरी खायच्या कशासाठी, 1 लाख लोकांनी कशाबरोबर खायच्या, तर त्यासाठी तिथं आमटी, भात, भाजी, बुंदी, शिरा हे बनवलं जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून एक पावती पुस्तक आपल्या खवसपूर गावाला दिलेलं आहे। जशी ज्याची इच्छा आहे तशी त्यांनी पावत्या फाडायचे, एवढेच पैसे द्या असा कुणाला आग्रह नाही। 100 पासून पुढे पावती फाडली जाणार आहे। कृपया सर्वांना विनंती आहे, आपण त्या पावत्या पण फाडाव्यात, वर्गणी द्यावी आणि 11 भाकरी प्रत्येक घरातल्या सकाळी 9 वाजेपर्यंत इथं पोहोचल्या पाहिजे। सर्वांना विनंती, रामकृष्ण हरी। सकाळी 9 वाजता इथं भाकरी पोहोचल्यानंतर आमचे अण्णाबा गायकवाड महाराज, गावातील कार्यकर्ते आप्पा महाराज असतील, आमचे साहेब असतील, यांनी सर्वांनी त्या भाकरी इथं पोहोच झाल्या की त्या 11 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोच करायचे, एवढी विनंती आहे। रामकृष्ण हरी।